विद्यार्थी मित्रांनो, ज्या व्हिडिओची तुम्ही अतिशय आतुरतेनं वाट पाहत होता, तो हाच व्हिडिओ आहे. असं मी YouTubeवरच्या एका व्हिडिओमध्ये ऐकलं, हिंदीमधून म्हणूया आपण. आणि टायटल ऑब्व्हियसली होतं पेपर लीक, पेपर आउट, गेस पेपर. मग असे भरपूर व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत YouTubeवर. आणि त्या प्रत्येक व्हिडिओवर 30,000, 40,000, 50,000 असे व्ह्यूज दरवर्षी मी बघितलेले आहेत. तेव्हा वाटलं आपण पण एक व्हिडिओ बनवूया आपण, पण विथ रिॲलिटी. विथ रिॲलिटी मी तुम्हाला सांगतो, मी जे सांगतोय ते तुम्हाला ऐकावं लागेल. क्लिअरली सांगतो. काही जण तुम्हाला रैंडमली आईएमपी क्वेश्चंस देत आहेत. ये करके जाओ, ये करके जाओ, ये आएगा, ये आने वाला ही है. ठीक है, ओके. पण ते चुकीचं ठरतंय. 3 मार्काचे क्वेश्चन्स मी बघितलं एका चॅनलवर दिले गेलेत म्हणूया आपण रँडमली. या टॉपिक मधला एक क्वेश्चन, त्या टॉपिक मधला एक क्वेश्चन. अगोदर ते रिपीट झालेत मी मान्य करतो. ते आयएमपीच आहेत हेही मी मान्य करतो. पण रँडमली. तो एक प्रश्न या टॉपिक मधला, दुसरा प्रश्न त्या टॉपिक मधला. हे एकदम धोकादायक आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो लक्षात घ्या. आता होतं काय बघा मी तुम्हाला सांगतो. 3 मार्काचे, 4 मार्काचे प्रश्न की नाही जे आहेत ना, तुम्हाला वेगळ्या मेथडनं जावं लागणार आहे. क्लिअरली वेगळ्या मेथडनं जावं लागणार आहे. आणि ती मेथड आहे ती मी आता सांगतो. होतं काय बघा, की ऑसिलेशन वेटेज 7 मार्काचं नाहीये, थोडंसं कमी आहे त्याचं वेटेज. मग या टॉपिकमध्ये जर कंपोझिशन ऑफ 2 एसएचएम 4 मार्काला आलं, येऊ शकतो प्रश्न, आलेला आहे अगोदर. मग 1 मार्काची कुठेतरी एमसीक्यू दिसेल. मग या टॉपिक मधले बाकीचे प्रश्न येणारच नाहीयेत. मग ऑब्व्हियसली जर एखाद्या चॅनलवर कंपोझिशन ऑफ 2 एसएचएम हा एमपी दिलाय, मग तो तेवढाच करणार आहे का? बाकीचं काही येणार नाहीये का? येणार आहे हे लक्षात घ्या. मग तो प्रश्न याचे चान्सेस किती आहेत? तुलनेत कमी आहेत. आता आपण प्रोबॅबिलिटीचा विचार करूया. बरं. रिक्वेस्ट करतोय. हा व्हिडिओ अशा मुलांसाठी आहे, की ज्यांचा अभ्यास 100% झालेला नाही अशासाठी आहे. तुम्ही जर टॉपर असाल तर इमिडिएटली हा व्हिडिओ स्किप करा. तुमच्यासाठी नाहीये हा. आणि तुम्ही त्या टाइपचे व्हिडिओ बघायचे पण नाहीये. तुम्ही झाले तर रिवाईज करायचंय. तुम्ही टॉपर आहात आणि आपल्याला बाकीच्यांना पण टॉपर बनवायचं आहे. म्हणजे मुद्दा असा आहे बघा, जे सांगायचं होतं मला, की मला कुणाचा एक क्षणभर बी वाया घालवला केलेला बघायचं नाहीये. मग तुम्हाला गाईड करायचंय जर तुम्ही ते गेस पेपरच्या नादाला लागत असाल तर. बरं गाईड काय करायचंय बघा मी तुम्हाला सांगतो. कुठलातरी एक टॉपिक घ्या. चला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड घ्या. तर त्याच्यामध्ये मला ना सरफेस टेन्शनची डेफिनिशन पहिल्यांदा करायची ओके, डेफिनिशन. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीची डेफिनिशन मला करायची त्याच्यानंतर व्हेलॉसिटी ग्रेडियंटची डेफिनिशन्स करायचे कॅपिलॅरिटी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सगळ्या डेफिनेशन्स मला करायच्यात. म्हणजे मला त्या टॉपिक मधल्या सगळ्या डेफिनेशन्स करायच्यात. पुन्हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो कशावर डिपेंड आहे. कॅपिलॅरिटी त्याचे ॲप्लिकेशन्स म्हणूया आपण. सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी मधलं रिलेशन, स्टोक्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, पास्कल्स लॉ हे बी करायचंय. हे बी करायचंय मला लक्षात घ्या. ओके. डिराइव्ह एक्सप्रेशन ऑफ टर्मिनल व्हेलॉसिटी थोडंसं बघावं लागेल. निदान फॉर्म्युला तरी मला करावा लागेल त्याचा. 2/9 R स्क्वेअर G रो मायनस सिग्मा अपॉन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके. फॉर्म्युला करावाच लागेल. त्याच्यानंतर मी लॅपलास लॉ फॉर स्फेरिकल मेम्ब्रेन पी-आय मायनस पी-नॉट 2T/R तेही करणार. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे एखादा कुठलाही तुम्ही टॉपिक सिलेक्ट केला, तर सगळ्यात अगोदर त्या टॉपिक मधल्या डेफिनिशन सगळ्या करा. त्या टॉपिक मधले लॉज सगळे करा. त्या टॉपिकमध्ये स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो डिस्टिंग्विश असेल तोही करून टाका. त्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. बघा मी काय म्हणतोय. डेफिनेशन, डिस्टिंग्विश लॉज सगळंच तुम्ही करणार आहे. आता तुम्ही हीच मेथड वापरायची आहे लक्षात घ्या फायनल रिव्हिजनला. ती तुम्ही मी काय म्हणतोय 7 मार्कांच्या टॉपिकला पहिला टार्गेट करा. ओके. रोटेशनल डायनामिक्स असेल, केटीजे असेल, थर्मो असेल, तर त्यातले सगळे डेफिनिशन्स, लॉज, डिस्टिंग्विश हे प्रश्न अगोदर एकदा करून टाका बरं का. पहिल्यांदा करा लक्षात घ्या. पहिल्यांदा ते प्रश्न करा. अगदी मॅग्नेटिक मटेरियल म्हणलं तर डेफिनिशन मध्ये मॅग्नेटायझेशन आहे, ससेप्टिबिलिटी आहे, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी आहे, गायरोमॅग्नेटिक रेशो आहे आणि अजून कुठलं आहे लक्षात घ्या क्युरी टेम्परेचर. ती पण एक महत्वाची डेफिनेशन आहे बरं का भावांनो. क्युरी टेम्परेचर म्हणजे मुद्दा काय? ते सगळं झालं. क्युरीज लॉ पण आहे त्याच्यामध्ये. तोही करा. अजून एखादा कुठला लॉस राहिला असेल तोही करून टाका. डिस्टिंग्विश डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक आहे. म्हणजे तुम्हाला तो करावा लागेल. मग जरा मनाला शांती मिळणार आहे. तर 70 मार्कापैकी 35 मार्काला या टाइपचेच क्वेश्चन येतात. डेफिनिशन, लॉज, एक्सप्लेन द टर्म. बघा व्हॉट इज असा प्रश्न आला तर मी त्याला डेफिनेशन दिले. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज एलईडी, व्हॉट इज लॉजिक गेट, व्हॉट इज रेक्टिफायर. रेक्टिफायर इज अ डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट एसी इंटू डीसी. मला असं वाटायला लागलंय रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर येणार परीक्षेत.
अजून आलं नाही. का नाही आलं? यायला पाहिजे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. मग एक्सप्लेन हाल्फ वेव्ह रेक्टिफायर किंवा एक्सप्लेन फुल वेव्ह रेक्टिफायर खूप चान्सेस आहेत करायचे. म्हणजे मुद्दा तुमच्या लक्षात आला का? टिपिकल रँडमली कुणीतरी तुम्हाला 50 क्वेशन्स टोटल दिलेत डेरिव्हेशन्स नका करत बसू. डेरिव्हेशन सेक्शन सी मध्ये येतात थोडेफार. येतच नाहीत म्हटलं तरी चालतंय, काय हरकत नाही. मी तुम्हाला सांगू का, आता पुन्हा मी क्वेशन पेपर एनालिसिस करत बसतोय थोडा वेळ. एकच सेकंद. 2022 चा एकच पेपर घेतो लक्षात घ्या. त्याच्यात सेक्शन बी मध्ये डेरिव्हेशन्स आले का बघूया. डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया डेरिव्हेशन नाहीये. पोलार, नॉन पोलार डेफिनिशन आहे त्या. थर्मोडायनामिक प्रोसेस डेफिनिशन आहे. त्याच्यानंतर हार्मोनिक फ्लोअर टोन डेफिनिशन आहे. डिस्टिंग्विश बिटवीन डेफिनिशन नाहीये. पोटेन्शियोमीटर, व्होल्टमीटर, मेकॅनिकल थर्मल. अरे एकच आलं डेरिव्हेशन ते कुठलं माहितीये का? रेडियस इज प्रपोर्शनल टू ही रिपीट आहे बरं का 2024 बघा 2022 चा प्रश्न 24 ला आलाय. कुठला माहितीये का? आर प्रपोर्शनल टू एन स्क्वेअर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. मग ई प्रपोर्शनल टू 1 अपॉन एन स्क्वेअर, व्ही प्रपोर्शनल टू 1 बाय एन. करा की. डीके लॉ पण करा त्या टॉपिक मधला लक्षात घ्या. सेक्शन सी मध्ये बघूया आपण हां. डिफाईन इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, इम्पेडन्स. डिफाईन मॅग्नेटायझेशन, इंटेन्सिटी आणि ससेप्टिबिलिटी. 6 मार्क डेफिनिशन तर झाल्या. आता डेरिव्हेशन जे आहे ना बाळांनो, एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, एक्सप्रेशन फॉर ईएमएफ जनरेटेड, एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. 3 प्रश्न दिसतायत मला. म्हणजे डोक्यात आलं का? 4-4 मार्काचे काय थोडे प्रश्न आहेत व्हय? इथे तुम्हाला सांगतो बघा, एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड काय काय. मग त्वरित तुम्हाला सांगतो सेक्शन डी मध्ये पण व्हॉट इस रेक्टिफायर, डिफाईन सेकंड पेंडुलम, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ ठरलेले प्रश्न आहेत. मग आता स्ट्रॅटेजी अशीच ठेवा बरं का बाळांनो, की जर तुम्हाला पेपर 70 पैकी तुम्ही 25 प्लस मार्काचा परफेक्ट अटेम्प्ट करत असाल, विथआऊट एम-सी-क्यू बोलतोय मी, विथआऊट एम-सी-क्यू, तर तुमचा अटेम्प्ट दी बेस्ट आहे, वन ऑफ द बेस्ट आहे. माझं ऐकायचं. 25 मार्काचा अटेम्प्ट झाला, रडत बसू नका. ते 25 10 पैकी 5 एम-सी-क्यू बरोबर आले 30, प्रॅक्टिकलचे 30 मार्क, 60 मार्क फिजिक्समध्ये 100 पैकी आणि मला माहिती आहे हा बऱ्यापैकी चांगला स्कोर आहे. मी गेले 23 वर्ष शिकवतोय आणि मी बघतोय 35 ते 45 मध्येच मॅक्स टू मॅक्स मुलांचा स्कोर असतो फिजिक्समध्ये. ते 30 मार्क कॉलेजनं, एम-सी-क्यूचे 5 मार्क, थिअरीमध्ये भोपळा. मी फोटोकॉपीज बघितलेत. पालक येतात घेऊन, की "सर हे असं कसं झालं?" शॉक. मी तर काही भयानक फोटोकॉपीज बघितलेत बोर्डच्या पेपरमध्ये. एम-सी-क्यू मध्ये 10 पैकी 10 मार्क पाडतंय पोरगं. ओके. आणि टोटल स्कोर 41च आहे. हे कसं पॉसिबल आहे? मग बिचाऱ्या पालकाला काय वाटतंय? बघा मी तुम्हाला सांगतो. बघा, हा मार्क बघितल्या पालकांना काय वाटतं, की कॉलेजनं मला मार्क दिलेले नाहीत. प्रॅक्टिकलला बहुतेक कमी मार्क दिले. मग तो फोटोकॉपी मागवतो आणि ते शॉकिंग हे नजरेस पडतंय. जो मुलगा एम-सी-क्यू मध्ये 10 पैकी 10 मार्क पाडतोय, त्याला व्ही-एस-ए का जमत नाही? त्याला सेक्शन बी का जमत नाही? न्यूमेरिकल का जमत नाही? कारण हे 10 पैकी 10 कसे मिळाले असतील तुम्हाला कळालं असेल. यावर्षी नशीब मी ऐकतोय कॉपी मुक्त अभियानाचं चाललंय. पण काय माहीत मग मुलं अभ्यास करतील कशी रे? वर्षाच्या सुरुवातीला जर मुलांना कळालं, की 10 पैकी 10 आपल्याला एम-सी-क्यूजमध्ये देणार आहेत समजा. 30 मार्क कॉलेज झाले, की 40 मार्क, 41 मार्क. तर मी काय म्हणतोय, त्याच्यामुळं प्रामाणिकपणे मिळवलेले 25 मार्क हे खूप इम्पोर्टंट आहेत. पण 25 वर कुठे थांबणार आहे तुम्ही? का न्यूमेरिकल अटेम्प्ट करणार नाही होय? करणार ना. तुम्ही जबरदस्त चांगला स्कोर करणार आहे, हे मला वाटतंय, ह्याची मला जाणीव होते. मला असं दिसायला लागलंय रिझल्ट लक्षात घ्या आणि तुम्ही पण याच भावनेतून, याच जोशमधून लक्षात घ्या, अभ्यास करा. ऑल द बेस्ट.